वेलकम बॅक माय चॅनल। चला तर मग आज आपण तुळशीबाग दर्शन करणार आहोत। आम्ही निघालो आहे तुळशीबागमध्ये जाण्यासाठी। माझी मोठ्या बहिणीची मुलगी जी होती ना ती आमच्याकडे राहायला होती ना सुट्ट्यांसाठी, तर माझी ताई तिला घ्यायला आली। ती निघालीत गावाला त्यांच्या, सो तिला थोडीशी काही शॉपिंग करायची होती ती करून घेण्यासाठी मग आम्ही निघालो शॉपिंगसाठी। पण आम्ही सकाळी नाश्ताच केला होता, त्याच्यामुळे मग मिस्टर म्हणाले की आधी जेवण करा, मग तुम्हाला शॉपिंग करायला बरं पडेल। मग आम्ही इथे जेवलो। तिथे चांगले हॉटेल जाताना आम्ही बिर्याणी खाल्ली, नूडल्स खाल्ले। मग ते त्यांच्या कामाला गेल्या मग आम्ही आलो तुळशीबागमध्ये। मग ते नीलकमल म्हणून एक ड्रेसचं दुकान आहे, तिथे खूप छान कलेक्शन आहे त्यांचं। आणि हे जुतूबाई आहे ते दुकानाचे ओनर आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे कॉटनचं कलेक्शन खूप सुंदर ते पॅटर्न बनवतात। याचा लॉंग व्हिडिओ माझ्या चॅनल नक्कीच टाकेल। मग तिथं शॉपिंग केली आम्ही, आमच्या बॅग वगैरे तिकडेच ठेवला शॉपिंग करेपर्यंत। आणि मग माझ्या मुलीला आणि सगळ्यांना अशा बांगड्या घेतल्या, तिला पण खूप क्यूट अशा बांगड्या मिळाल्या आम्हाला। मग रितिकाला टॉप वगैरे घेऊन तिची शॉपिंग आम्ही पूर्ण केली। तिथून मग आम्ही माझ्या मुलीसाठीच खणाचा ड्रेस आणायला जाणार तेवढं तिथं समोरच्या दुकानामध्ये लायसन नसल्यामुळे बाहेरचं सगळं सामान त्यांनी उचलून घेऊन गेले। चांगलं नाही वाटलं बघायला, पण काय करणार, त्यांनी लायसन नव्हतं ठेवलं। हे बघा ह्या दुकानात मग माझ्या मुलीला आम्ही खणाचा ड्रेस घेतला आहे, युनिक कलर घेतला आहे। तिथून मग माझ्या बहिणीला रिक्षामध्ये बसून दिलं, ते स्टेशनला गेले। मग माझ्या मुलीला खूप भूक लागली होती म्हणून तिकडे एक राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये सांगितलं की तिकडं जेवण चारायला किंवा फिडिंग करायला अलाउड आहे, म्हणून आम्ही तिकडं गेलो राम मंदिरामध्ये। खूप सुंदर असं बांधकाम आहे इकडं। आजपर्यंत एवढ्यांदा शॉपिंग केली पण मी कधीच त्या मंदिरात गेले नाही किंवा माहीत नव्हतं मला, पण आज मुलीच्या निमित्ताने का होईना पण मला तिकडं जाण्याची संधी मिळाली। मी आता इथून पुढं कधी काय मुलीला चारायचं असेल वगैरे तर इकडं नक्कीच जाईल। आणि तुम्ही पण जर तुळशीबागमध्ये शॉपिंगमध्ये गेला, तुमच्याकडं जर लहान बाळ असेल तर ह्या मंदिरामध्ये तुम्ही नक्की जा। तिकडं लहान मुलांना हे राम मंदिर आहे, तर ह्या राम मंदिरामध्ये आम्ही आत गेलो नाही कारण की आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं, मी बाहेरच होते। मग बहिणीला बोलून घेतलं, तिकडे लहान बाळाला चारायला अलाउड नाही आहे। मग बाहेरच असं खूप मोठं पॅसेज आहे, तिथं मी बसून माझ्या मुलीला खाऊ चारला। आणि उठून जाताना पाहिलं तर माझ्या मागे दत्त महाराज होते। बापरे, इतका मला आनंद झाला ना की माझे महाराज मला कुठंच एकटं सोडत नाही। मी खूप आनंद झाला। नॉनव्हेज नसतं खाल्लं तर नक्कीच मी आतमध्ये त्यांचं दर्शन घेतलं असतं। आणि बघा हा फीडिंग एरिया आहे, म्हणजे थोडक्यात की इथं फीड करू शकता तुम्ही। खूप गरम झालं होतं आम्हाला शॉपिंग करताना। मग सगळी शॉपिंग झाली आणि मग नंतर आम्ही मुरलीधर रसवंतीगृह आहे शनिवारला, मग आम्ही तिथे शॉपिंग केलं आणि रस पिला। असं कधी होतच नाही, आम्ही तिथं पिणार म्हणजे पिणार रस। मला प्रचंड उसाचा रस आवडतो। हे बघा इकडे पण स्वामींचं दर्शन झालं। हे असं दुकान आहे, बऱ्याच वर्षापासून त्यांचं सगळं सेमच ठेवलं दुकानात, काही चेंजेस नाही पण तरीही छान आहे। मग रस वगैरे पिऊन आम्ही ग्रीन बेकरीमध्ये गेलो। ग्रीन बेकरीत माझा एक आवडता पदार्थ मिळतो जो मला प्रचंड आवडतो। मी तिकडे गेल्यावर ह्या दोन गोष्टी नेहमी करते। हा बघा हा पदार्थ, ह्याला पट्टी समोसा म्हणतात। मग घरी आलो, गरमागरम चहा आणि पट्टी समोसा। हे बघा ही बॅग घेतली, आता शॉपिंग दाखवते तुम्हाला। ही माझ्या मुलीसाठी पाण्याची बॉटल घेतली, मी स्टीलची बॉटल आहे ती, पण मला आवडली ती। आणि बघा बोलल्याप्रमाणे हा खणाचा ड्रेस तिला घेतला आहे, ही बॅग घेतली आहे। पण मला ही सगळ्या शॉपिंगमध्ये ही बॉटल खूप आवडली। थोडीशी महाग मिळाली आम्हाला, 350 वगैरे असेल, पण छान आहे। लहान मुलं त्याला चांगले कॅरी करू शकतील। वाटताना वाटतं की स्टीलची बॉटल आहे, जाड असेल, तिला कॅरी करता येईल का नाही, पण नाही, खूप छान प्रकारे आम्ही घरी आल्यानंतर पाण्यामध्ये उकळून दिली तिला आणि त्यांनी खूप छान कॅरी केली ती आणि करता येते, वाटत नाही ते असं इतकं जड असेल वगैरे। हे बघा हा एक युनिक तिला असा कलर मिळाला। सगळे ग्रीन रेड घेतात, पण मला वेगळा असा पाहिजे तसं मिळाला। आणि ही जोडी टाईप बॅग आहे ती पण छान मिळाली। हा टॉप घेतला आहे आणि पुढची म्हणजे ही बॅग मला इतकी आवडली ना, खूप आवडली, बघता क्षणी मला आवडली। सो मी ती बॅग पण घेतली आहे, माऊसाठीच घेतली आहे। आणि ते बॉटलचं पॅकिंग खोललं मी, हे बघा ती आतून अशी बॉटल आहे। बॉटल शॉपिंग केली आम्ही, ताईसाठी गेलो होतो पण आम्ही पण थोडंफार सामान घेतलं। चला तर माझे व्हिडिओ असेच तुम्ही सपोर्ट करा, ड्रेस आणि सगळे दुकान